आशाताई पवार आपण सुद्धा इकडे यायचं आहे. टॉस बॉक्स कव्हर करायचा आहे कृपया. स्पर्धेचे मुख्य आयोजक अरुणदादा वाघचौरे यांच्या शुभ हस्ते दोघांचाही मान सन्मान होईल. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी इथपर्यंत आलात त्यासाठी आपलं सर्व मी आभार व्यक्त करतो. त्यानंतर ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच आदरणीय अजिंक्य भोईर यांचं स्वागत सुद्धा मुख्य आयोजक अरुणदादा वाघचौरे हेच करतील. आणि यस धन्यवाद. इथे ना मंगेश इथे बस मध्ये बस दोघांच्या 12वा खेळाडू कोण आहे अजून? हा ठीक आहे. हा तिथे बसा म्हणजे निशांतला सांगतील ते. यस पंच आपण पहिल्या सामन्याला ते सुरुवात करणार आहोत. तर शांत बसा शिवाजी, कोणतीही गडबड करू नये. बीड संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि पाचारण केलं गेलंय भिलवले संघाला इथे फलंदाजीसाठी. सलामीवीर आपण पाहतोय देवीदास, तर नॉन स्ट्रायकरला रामदास अशी ही जोडगोळी पाहतोय आपण. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज भरत. एक सुरेख असा हा लेफ्ट हँड गोलंदाज आहे. याला गोलंदाजी करताना मी बऱ्याच स्पर्धेत पाहिलाय. फुल टॉस चेंडू, चेंडूला धाडून दिलंय, त्या दिशेला प्रोटेक्शन आहे आणि कोणतीही चुकी करत नाही. पहिली धाब या रजनी शृंखलेतील येते देवीदास याच्या बॅटमधून. आपण पाहिलं ना तर पहिला दिवस आहे, पहिली रात्र आहे थोडक्यात. पहिला सामना, पहिला चेंडू खराब चेंडू होता, परंतु फलंदाज तयार नव्हता. कुठेतरी त्याला अपेक्षा नव्हती असा चेंडू येईल. पुन्हा एकदा रामदास, यावेळेला रनअप चुकला जातोय आणि भरत तिथे अडखळतोय. निश्चितच पाहिलं आपण तर रामदास एक मोठं नाव भिलवले क्रिकेटसाठी. एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्याची गणना होते ती रामदास याची. हा खेळाडू बऱ्याच लीग स्पर्धेमध्ये सुद्धा अतिशय चोख कामगिरी करतो. पुन्हा फुलटॉ चेंडू, पुन्हा फटका फसलाय, पुन्हा एकच धाव मिळेल, फार काही मिळणार नाही. शॉट मिड विकेटचा क्षेत्ररक्षण करेपर्यंत मात्र एक धाव पुन्हा एकदा मिळते. 2 चेंडू नंतर धाव फलकावर धावा झाल्यात 2. स्कोररच्या भूमिकेत आपण पाहतोय मंगेश यांना, तर मुख्य प्रोप्रायटर निशांत बागडे केटीसी लाईव्ह साठी. या वेळेला मात्र अक्रॉस द लाईननी फटका खेळण्याचा प्रयत्न होता. नॅचरल अँगल आहे लेफ्ट हँड गोलंदाजाचा, त्यामुळे चेंडू निश्चितच लेग स्टिक किंवा मिडल स्टिक वरून गेला असेल यामध्ये वादच नाही. कारण एक मोठं नाव ज्याने आपल्या पंचगिरीने मात्र तमाम स्पर्धा चांगल्या पद्धतीने हाताळल्या तसा संजय वाघमारे आपल्याला दिसतोय. यावेळेला पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र कोणत्याही पद्धतीचा मिडल होत नाही आणि त्याचा संपर्क होत नाही बॅट सोबत आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा निर्धाव. काही सुरेख सुरुवात आहे बीड संघासाठी. पाहिलं आपण ना तर ज्या सुरुवातीची अपेक्षा होती त्यांना तीच सुरुवात इथे होते गोलंदाज भरत याच्या माध्यमातून. आणि पुन्हा एकदा 5वा चेंडू लागण्यासाठी सज्ज. यावेळेला फुलटॉस चेंडू, पुन्हा जिथे क्षेत्ररक्षक आहे तिथेच चेंडू जातोय, कोणतीही चुकी होत नाही. वारंवार खोल टप्प्याचे चेंडू टाकले जात आहेत. वाटतायत आपल्याला बाहेरून की हा चेंडू खराब असू शकेल, परंतु फलंदाजाला मात्र त्याचा चोख फायदा उचलता येत नाही. आणि पुन्हा एकदा एकेरी धावनी धावफलक कासवाच्या गतीने का होईना वाढला. यावेळेला 5 चेंडू नंतर धावा झाल्या 3. शेवटचा चेंडू,
यावेळेला मात्र सन्मान दिला जातोय. पुन्हा एकदा फार काही मिळणार नाही. एकच धाव मिळेल. यावेळेला चेंडू चांगला होता. त्या चेंडूला सन्मान दिलाय. शॉर्ट कव्हर मधील क्षेत्ररक्षक येईपर्यंत पंचांचा षटक संपल्याचा इशारा. काय षटक हाताळलंय. सुरेख षटक हाताळलंय. पॉवर प्लेचं षटक. ज्यामध्ये फलंदाजाचा मनसुबा असतो की कुठेतरी 15 ते 20 धाबा जमवायच्या, परंतु या षटकामध्ये धाबा येत आहे 4. जमेची बाजू भिलवले संघासाठी की अद्यापर्यंत एकही गडी त्यांच्याकडून बाद झालेला नाही. एका षटकानंतर धावफलकावर धाबा झाल्यात 4. पंचांना विनंती असेल आपण वारंवार टाइम स्पेंड करू द्यायचा नाही खेळाडूंना. टीम मीटिंग प्रत्येक षटकामध्ये घेणं अपेक्षित नाही. तुमचे गोलंदाज ठरलेले असतात, त्यामुळे त्याप्रमाणे आपण नियोजन करा. दुसरं षटक हाताळतोय गोलंदाज गणेश. बीड संघ सुद्धा जरी आपण पाहिलं ना, तर बीड संघ सुद्धा गेल्या 2-1 वर्षांमध्ये चांगला नावारूपाला आलेला संघ आहे. या संघाने पाहिला आपण ना, तर रितेश आणि भरत ही जी जोडगोळी आहे, या जोडगोळीने अनेक चांगले संस्मरणीय विजय मिळवून दिलेले आहेत या संघाला. त्यामुळे निश्चितच आता क्षेत्ररक्षण फैलावलेलं असेल. दोन्हीही उजव्या हाताचे फलंदाज आहेत, परंतु क्षेत्ररक्षक आपण पाहिले तर थोडंसं अचंबित करणारा. ऑफ साईडला आपण 3 क्षेत्ररक्षक पाहतोय, तर लेग साईडला केवळ 2. त्यामुळे ऑफ स्टिकवर जास्त मारा होईल यामध्ये वाद नाही. परंतु पाहूया, पॉइंट रिजन सुद्धा मोकळा सोडलाय. गोलंदाजा आणि कर्णधाराच्या मनामध्ये काय चालू आहे हे समजायला थोडासा मार्ग नाही, परंतु क्या बात आहे. सुरुवात पुन्हा एकदा अतिशय चोख सुरेख सुरुवात आपण पाहतोय. ज्या सुरुवातीची गरज होती ना बीड संघाला, ती सुरुवात आपण त्यांच्या माध्यमातून इथे पाहतोय. पुन्हा एकदा गणेश हाताळतोय चेंडू. या वेळेला फेकून दिलाय. पाहूया बाद आहे का. यस, बाद घोषित केलंय. स्वयंसेवक त्या दिशेला उपस्थित आहेत. सुरेख फटका होता रामदास याच्या बॅट मधून आलेला. डीजे आपण पाहिलं तर सुरेख फटका होता. लॉंग ऑफच्या डोक्यावरून सुरेख फटका. पुन्हा एकदा खोलभर टप्प्याचा चेंडू. कोणतीही चुकी क्षेत्ररक्षक करत नाही. धाबा मिळतील केवळ 1. नवीन फलंदाज गेलाय, एक हार्ड हिटर फलंदाज रोहिदास, ज्याच्याकडे सुद्धा चौकार षटकार मारण्याची मोठी क्षमता आहे. भिलवले संघाचा हा एक ताबडतोड फलंदाज. त्यांच्याकडे अनुभवी कर्णधार रामदास अजून शाबूत आहे. त्यानंतर गणेश. या वेळेला दांडी गोल. पुन्हा एकदा खराब चेंडू. फायदा उचलता आला नाही. दोन्ही सलामीवीर तंबू. डीजे
ही एक चांगल्या गेलाय चेंडू चौकारासाठी. पहिला चौकार येतोय अनुभवी रामदास यांच्या बॅटमधून. मी तेच म्हटलं होतं की क्षेत्ररक्षण कसं सजवलंय. वारंवार आपण डोक्याचा वापर करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. केवळ षटकार आणि धाबा मिळत नाहीत तर एकेरी दुहेरी धाबा आणि काही तंत्रशुद्ध फटके तुम्हाला मारावे लागतील. आणि आल्या आल्या तो फटका लगावला गेलाय कारण रिजन ते मोकळं सोडलं होतं. पॉइंट रिजन. पुन्हा एकदा रामदास यावेळेला या दिशेला प्रोटेक्शन आहे. दुसरी धाव घेणार का. थोडीशी चुकी होते आणि काही गरज नव्हती. एक मोठा मासा गळाला लागलाय बीड संघाच्या. याच फलंदाजांनी तोडफोड फलंदाजी करून काही पारितोषिक मिळवून दिली होती ती भिलवले संघाला. तो मात्र इथे धाव बाद होतोय 0 या धाव संख्येवर. डीजे दोन षटकानंतर धाव फलकावर धावा मात्र 9. 10 धाबा. 10 धाबा आपण पाहतोय. तिसरं षटक हाताळतोय गोलंदाज प्रशांत. प्रशांत हा सुद्धा एक सुरेख गोलंदाज आहे. यावेळेला सुरेख फटका बिटवीन द गॅप फटका आहे. चेंडूला चांगलं फील्ड केलं जात आहे एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक मात्र 2 धाबा आपल्या संघासाठी निश्चितच वाचवतोय. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय 3 बाद 12च्या घरामध्ये. सुरेख फटका होता. फटका पाहिला पण एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. चांगला फटका. 2 धाबा निश्चितच वाचवल्या क्षेत्ररक्षकाने. परंतु इथे मात्र आता चांगली फलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजाला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा चेंडू काही अडवता आला नाही. 1 धाव मात्र निश्चितच मिळेल. रनिंग बिटवीन द विकेट खराब असल्यामुळे गमावला. हे विसरून चालणार नाही कर्णधार रामदास यांना. काय विचार केला ना तर रोहित एक मोठं नाव आहे. देवीदास आणि रामदास या 2 तगड्या फलंदाजानंतर रोहितचा क्रमांक सर्वात वरचा लागतो. त्याच्याकडे एका षटकामध्ये 15-16-20 धावा सुद्धा जमवण्याची मोठी ताकद. तो फलंदाज मात्र इथे स्वस्तात आणि अतिशय फुकटात बाद होतोय. यावेळेला पुन्हा एकदा चौथा गडी होईल बाद. एका बाजूने मात्र विकेटची झडी लागले. दुसऱ्या बाजूला हताशपणे पाहतोय कर्णधार. डीजे हॅलो. धन्यवाद डीजे मास्टर. ही स्पर्धा आपण पाहणार आहोत केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. 4 गडी बाद झालेत. धावफलक धावून पोहोचलाय 13च्या घरामध्ये. चौथा गडी झालाय गारद. यावेळेला पुन्हा एकदा नवीन फलंदाज जातोय फलंदाजीसाठी. आनंद. आनंदला थोडस सांभाळून खेळावं लागेल. पुन्हा एकदा चेंडूने यावेळेला उंची घेतली नाही. पंच सांगतायत की हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर आहे. परंतु इथे अडचणीत आलाय. ही स्पर्धा कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्वरूपात खेळली जाणार आहे. कारण रजनी शृंखला आहे. 10 संघ एका दिवसामध्ये म्हणजे 5 आणि प्रत्येक फेरीमध्ये जो संघ हायेस्ट स्कोर करेल, हायेस्ट स्कोर करून जो संघ जिंकेल त्या संघाला पुढे वाटचाल दिली जाईल.
पुन्हा एकदा चांगला फटका लगावला आहे, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये कमाल केले आज बीड संघाने. गोलंदाजीमध्ये अधिराज्य गाजवलंय, क्षेत्ररक्षणामध्ये सुरेख क्षेत्ररक्षण केलंय. गोलंदाजी खोलवर टप्प्याची आणि सटीक मारा ज्याला आपण बोलतोय, तो सटीक मारा आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय. कारण पाहिलं ना तर क्षेत्ररक्षण कोणत्या पद्धतीचे सजवलंय, परंतु संधीच दिली जात नाही. पुन्हा एकदा त्या दिशेला फटका जातोय, एकच धाव मिळेल, फार काही मिळणार नाही. अक्षरशः मिड विकेट, फाईन आणि स्क्वेअर लेग रिजन मोकळं सोडलंय. असं क्षेत्ररक्षण फारच कमी वेळा आपण पाहतो, कारण 3 क्षेत्ररक्षक जे आहेत ते जवळपास लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक्स्ट्रा कव्हर, आणि त्यालाच जवळपास डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन आणि मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन म्हणू शकतो आपण. जवळपास मिड विकेट, त्यानंतर काऊ कॉर्नर आणि स्क्वेअर जो रिजन आहे ते अर्ध्यापेक्षा थोडासा कमी जे क्षेत्र आहे ते अक्षरशः मोकळं सोडलंय, तरीही फलंदाजाला फटका मारू दिला जात नाही. आणि दोन्ही फलंदाज आपण पाहतोय, प्रत्येक फलंदाज हा उजव्या हाताचाच फलंदाज होता, त्यामुळे किती कॉन्फिडंटली ही गोलंदाजी केली जाते, सुरेख पद्धतीत गोलंदाजी. कारण चेंडू जर का या 2 क्षेत्ररक्षकांना चकवून गेला ना तर सहज सीमारेषा गाठेल, परंतु तो फटकाच खेळू दिला जात नाही, एवढी सुरेख गोलंदाजी होते. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, गुड लेन्थ स्पॉटवर अतिरिक्त खांद्याचा वापर केलेला चेंडू जातोय निर्धाव. धावफलकावर धाबा मात्र 15. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. काय रोखून धरलंय, जखडून ठेवलंय बिलवले संघाच्या सर्व फलंदाजांना अक्षरशः. परंतु अजूनही अशा अपेक्षा आहेत बिलवले संघाच्या, कारण काही चेंडू आहेत त्यांना 30 पर्यंत पोहोचायचं आहे. यावेळेला फटका फसलाय, पुन्हा सुरेख झेल कर्णधार रामदास. बॅक टू डगआउट डीजे. या वेळेला आपण पाहतोय 7व्या क्रमांकावर गेलेला आहे अक्षय. 5 गडी इथे गारज झालेले आहेत, 5 गडी गारज झालेले, अक्षरशः थांबून ठेवलंय, रोखून ठेवलंय. पुन्हा एकदा हा चेंडू निश्चितच बाहेर असेल. यस पंच वळतायत. सामन्यातील पहिलाच वैरी चेंडू तब्बल 3ऱ्या षटकामध्ये पडतोय. या षटकामधील आय थिंक शेवटचं षटक आहे का? शेवटचं षटक प्रगतीपथावर. 4थं षटक हाताळतोय हार्दिक. यावेळेला फटका फसला आहे, परंतु क्षेत्ररक्षण मात्र चाणाक्ष पद्धतीने होतोय. एकच धाव मिळेल, फार काही मिळणार नाही. आणि पुन्हा एकदा मात्र फलंदाज एकाच धाव इथे मिळवतोय. एका धावेनंतर धावफलक जाऊन पोचलाय 17 या धावसंख्येवर. या षटकामधील कदाचित 3 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे. या 3 चेंडू मागे पाहूया कमाल करणार का बिलवले संघ. कारण रजनी शृंखलेमध्ये असे कमाल झालेले पाहिलेत आपण. फटका पुन्हा फसलाय, भरत चुकी करतोय. या वेळेला 2 धावा मात्र निश्चितच मिळतील. या 2 धावांचा बोनस पुन्हा एकदा मिळतोय बिलवले संघाच्या या फलंदाजाला. अद्यापही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक.
यस, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. इथे मात्र जखडून ठेवलंय. पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला फटका आलाय का चांगला, परंतु फसलाय आणि झेल टिपला जातोय. फलंदाज होतोय बाद. अक्षरशः भिलवले संघाला 4 मुंड्या चित केलंय. गोलंदाजीमध्ये अधिराज्य गाजवलंय बीड संघाने. पाहिलं आपण तर 4 षटकांचा खेळ इथे होतो समाप्त. धाव फलकावर धावा मात्र 19. 20 धावांचं लक्ष. अवघ्या 5च्या सरासरीने या धावा जमवायच्या आहेत, त्या म्हणजे बीड संघाला. नेक्स्ट मॅच शिवनगर आणि कलोते रैती. नेक्स्ट मॅच शिवनगर बनाम कलोते. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की आपण कृपया व्यासपीठाकडे यायचंय. अवघ्या 20 धावांचं लक्ष आहे आणि लगेच पंचांकडे आपण आपलं प्रवेश फी सुद्धा लगेच जमा करायची आहे. कलोते संघ इथे उपस्थित आहे. शिवनगर संघ आला असेल तर यस, बॉल द्यायचा आहे आयोजक. बॉल द्या, अजून एक द्या. 2 आहेत तिकडे, जा फलंदाज जा. 2 आहेत तिकडे. हार्दिक आणि रितेश ही जोडी आपण पाहतोय. मात्र 20 धाबांचं लक्ष घेऊन बीड संघ इथे प्रस्थान करतोय. सलामीवीर दोन्ही मैदानात आहेत. रितेश आणि हार्दिक सुरेख जोडी आहे. गेल्या सत्रामध्ये माधवने अतिशय जबरदस्त कामगिरी केली होती बीड संघासाठी. तो माधव मागे थांबलाय. त्यानंतर भरत सुद्धा काही काळ सलामीवीराच्या भूमिकेत होता, तो सुद्धा मागे थांबलाय. कारण ते जाणतायत अवघ्या 20 धाबा आपल्याला कुटायच्या आहेत. त्यामुळे निश्चितच या दोघांवर जबाबदारी असेल. पॉवर प्लेचं षटक हाताळतोय देवीदास. या सामन्यामध्ये चमत्कार होणार का? लो स्कोरिंग मॅच बहुतांश वेळा फसलेली असते, परंतु इथे सुद्धा ती फसणार का? आणि इथे तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. झेल तुम्हाला बनवावे लागतील. कॅचेस विन द मॅचेस. कारण तुम्ही जर झेल बनवले नाहीत ना, तर इथे तुम्हाला लगेच घरचा रस्ता धरावा लागेल टीम भिलवले. कारण एकतर आपल्या तिजोरीमध्ये खळखळाट आहे. अक्षरशः 19 धाबा 24 चेंडूमध्ये आपण पटकावल्यात आणि तिथे सुद्धा आपण असे सोपे सोपे झेल सोडून चौकार जर दिले तर आपल्याला लवकर घरचा रस्ता पकडावा लागेल. यामध्ये वाद नाही. पहिल्या चेंडूवर मात्र सुरेख सुरुवात होते. एक नशिबाचा चौकार मिळतोय बीड संघाला. रितेश ऑन स्ट्राइक. यस, यावेळेला चिचखांबला संघाकडून संजय वाघमारे यांच्या शुभेच्छा येत आहेत या स्पर्धेसाठी. आणि काय जबरदस्त फटका. यावेळेला चेंडू फेकून दिला एक्स्ट्रा रिजन मध्ये. षटकार षटकार षटकार. डीजे
मागे 10 धाबा झाल्यात आणि लगेच या सामन्याचं कौल करून घेतील मुख्य आयोजक अरुणदादा बागचौरे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता शिवनगर बनाम कलोते. नेक्स्ट मॅच होईल पुन्हा एकदा फटका चांगला आहे. फाईन लेगला चेंडू जातोय 4 धावांसाठी. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 14 धावा धाव फलकावर. आयोजकांचा भरपूर वेळ या सामन्यामध्ये वाचवायला घेतलाय बीड संघाने. काय सुरेख फलंदाजी आपण पाहतोय. मात्र 6 धावांची गरज आहे. यावेळेला हा विनिंग हिट पाहतोय आपण. सामना 5 चेंडू मागे संपवलाय. सामनाचा रिझल्ट लागलाय 5 चेंडू मागे 20 धावा कुठल्यात बीड संघाने. काय जबरदस्त फलंदाजी आपण पाहतोय रितेश याच्या माध्यमातून. दुसरं षटक हाताळणारा गोलंदाज गणेश 4 धावा आणि तब्बल 3 गडी गारद केलेत.